नमस्कार. मी डॉक्टर मालविका कुलकर्णी. मी शहादा नंदुरबार जिल्हा इथे बाल आरोग्य तज्ञ आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्यात खूप जास्त उष्णता वाढलेली आहे. तापमान साधारण 45 डिग्रीच्या वर चाललेलं आहे आणि त्या संदर्भात काही सांगावं ह्या उद्देशाने हा निरोप द्यायचा आहे. सध्या माझ्याकडे खूप जास्त प्रमाणात हीट वेव्हमुळे झालेले डिहायड्रेशनमध्ये खूप बाळं येतायत. हीट स्ट्रोक आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये ह्याच्यामधनं खूप बाळं येतायत. त्यांचं असं असतं की खूप जास्त ताप येतो. काहीच दुसरी गोष्ट नसते. खूप जास्त ताप, डोकेदुखी, उलट्या आणि त्यांना हगवण पण लागलेली असते. अशा वेळेला ह्या मुलांना काही गोष्टी आपण जर केल्या, तर ह्या सगळ्यामधनं आणि हॉस्पिटल ॲडमिशन पासनं आपण त्यांना वाचवू शकतो. तर पहिली गोष्ट काय करायची आहे, की मुलांना सकाळी 10 ते संध्याकाळी साधारण 6 वाजेपर्यंत घराच्या बाहेर जाऊ देऊ नका. म्हणजे मग अगदी खिडकीत पण त्यांनी बसायचं नाही. सध्या यूव्ही लाईट एक्सपोजर मी कालच Googleवर बघितलं, नंदुरबार जिल्ह्यात 11 आहे. 11 मध्ये स्किन बर्न्स आणि खूप जास्त स्किनला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपण प्रौढांनी पण जायचं टाळायचंच आहे. पण लहान मुलांना तर अजिबात 10 वाजल्यानंतर घराच्या बाहेर काढायचं नाही. आणि अतिशय लहान तान्ही जी नवजात बालकं आहेत त्यांच्यासाठी खूप आवश्यक निरोप म्हणजे असा, की त्या बाळांना साधारणपणे 2-3 वेळा अंग पुसत राहा. त्यांचं तापमान हे हवामानाप्रमाणे बदलत राहतं. त्यामुळे आपल्याला त्यांना सारखं पुसत राहावं लागतं. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे एसी असेल, तर एसी न लावता मुलांना गरमीत ठेवणं हा काही योग्य नाही. बाळांना नॉर्मल टेम्परेचर 25 ते 27 ह्या तापमानामध्ये तुम्ही एसीमध्ये ठेवू शकता. त्यांना तुम्ही भरपूर दूध पाजायचं आहे. आयांना जर दूध कमी असेल, तर पण त्यांना त्रास होतो. त्यामुळे आयांना दूध आहे की नाही, त्यांना बाळांचं लघवीचं प्रमाण तुम्हाला मोजावं लागणार, की किती वेळा बाळ लघवी करतं आणि झोप घेतं की नाही. जर ह्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम वाटला तर त्वरित डॉक्टरांकडे जायचं आहे. आईने पाणी भरपूर प्यायचं आहे. आईला आहार व्यवस्थित द्यायचा आहे, जेणेकरून बाळांना चांगलं दूध येईल आणि त्यांना त्रास होणार नाही. आणि समजा आपण अगदीच तुमच्याकडे एसी पण नसेल, तर मग त्या बाळांना आपण मच्छरदाणीत ठेवा असं सांगतो. पंखा फुलवर ठेवायचा आणि त्या मच्छरदाणीवर ओला कापड टाकल्याने बाळांना थंड हवा जाते आणि त्याच्यामुळे त्यांना ताप आणि तापापासून होणारे सगळे प्रॉब्लेम्स टळतात. तर हे आपण घरच्या घरी उपाय करू शकतो. जर समजा आपल्याकडे कूलर आहे, तर कूलर हा कधी-कधी बाधू शकतो. तर कूलर लावला, तर कूलरच्या हवेमध्ये बाळ नको, रूम थंड करून घेऊन बाळांना त्या रूममध्ये आपण ठेवू शकतो. लहान मुलांना सगळी फळं द्यायची आहेत, पाणी भरपूर द्यायचं आहे. प्रौढांनी पण साधारण आपलीच गरज वाढते. आपण साधारण 3 ते 4 लिटर पाणी पिलं पाहिजे. लहान मुलांनी साधारण 2 ते 3 लिटर पाणी पिलं पाहिजे. घरी आपण राहायचं आहे 10 ते 6 अनलेस खूप जास्त गरज आहे आणि जायचंच असेल, जावंच लागणार असेल, तर टोपी, गॉगल आणि काहीतरी सनचा एप्रन घालून मुलांना बाहेर काढायचं. ही सगळी काळजी प्रौढांनी पण घ्यायची आहे, पण लहान मुलांना तर अतिशय गरजेचं आहे. लग्नांमध्ये लहान मुलांना जितकं टाळता येईल तितकं टाळा. त्यांनी लग्नात जायची गरज नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी जर पाळल्या, तर ह्या कोपी उष्णतेमधनं आपण लवकर बाहेर निघू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.